असं म्हणतात की मौनम सर्वार्थ साधनम, पण आज एकाला याच मौनामुळे अनर्थाला सामोरं जावं लागणार आहे. कसं? चला बघूया पुढील प्रहसनातून. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या यंग ब्रिगेडला. या पटकन या हळू या पटकन या पण हळू या जरा. हा खाली बिली बघा. इसवी सन 200 सालचं बांधकाम आहे, होणार काय नाही आहे, पण बघा खाली काय आहे. खाली साप बी पिंचू पार्टी करत असतात तिथे. नाही हसू नका, ओ हसू नका. कोणी साप चावला ना डायरेक्ट यमाबरोबर पार्टी काय. ही आहे सिन्सिनरी बघा. अशी सिन्सिनरी तुम्हाला बघायला मिळणार आहे, पिक्चर मध्ये पण नाही बघायला मिळणार. आणि सगळ्यात महत्वाचं तिथे हिरवा किल्ला, ग्रीन कॅसल. त्याला हिरवा किल्ला का बोलतात पण? बोललं या याला हिरवा किल्ला म्हणतात काय. आधीचं नाव होतं त्याचं जंगलगड. मग एक ब्रिटिश अधिकारी आला रिचर्ड ग्रीन नावाचा, त्यांनी त्याच्यावर कब्जा मिळवला. त्यांनी नाव केलं ग्रीन कॅसल. मग ब्रिटिश गेल्यानंतर आपल्या मराठी लोकांनी त्याचं नाव केलं हिरवा किल्ला. पण त्याची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे काय आहे, तो किल्ला फक्त युद्धासाठी वापरला जायचा. कारण त्याच्या भोवती हिरवी झाड आहेत ना एवढी, तो किल्ला एकदम कॅमोफ्लाज होऊन जायचा त्या झाडांमध्ये. म्हणून दुश्मनाला कुठून पण बघितलं तरी तो किल्ला दिसत नाही, फक्त ह्या पॉइंट वरनं तो किल्ला दिसतो. त्याला रिॲक्शन तरी वेगळ्या द्या. भारी आहे ना. तेव्हाचे राजे किती हुशार होते ना. कसलं भारी बांधलंय. 1800 वर्षापूर्वीचा किल्ला जसाच्या तसा आहे अजून पण. पण हा इथे कोण कोसळलाय? हो मॅडम. काय नको हात लावू नका. नको. नाही फोटो पण नको तू. नाही काय फोटो बिटो काढू. बापरे, किल्ल्याचा कोणीतरी शापित वारस वगैरे आहे का? काय झाला ड्रामा पाहिजे तुम्हाला उगाचचा? असं काय नाहीये. आपल्या पंचक्रोशीतलाच माणूस आहे. खूप वर्षापूर्वी ते येऊन बसलाय. का येऊन बसलाय, कशासाठी बसलाय, कोणामुळे बसलाय, का बसलाय, काहीच माहित नाही. अरे मोठमोठ्या चॅनलनी डॉक्युमेंटरी पण मारल्या ह्याच्यावर. बाई किल्ला आणि हा दोन्ही फेमस. कधी कधी लोक किल्ला बघायला पेक्षा ह्याला बघायला येतात. मग लॉकडाऊन बिकडाऊन होतं तेव्हा घरी नाही गेला काय? मिशी लावा ना तुम्ही फक्त आता. का काय पटत नाही तुमचा आवाज आहे. पटवू? नको. पटवू काय? नाही तुम्ही नका पटवू काय मॅडम. बोलतो? तुम्ही नका पटवू. तुम्ही तुमचं काम करा ना काका. नाही ते कसं आहे, याला करोना बिरोना झालाय माहित पण नसेल. माहितीये काय, अच्छा. बसू नाही फक्त. भाई ते वाघ येतो, हुका चू नाही, आकांड तांडव नाही, ओरडत नाही, चड्डी पिवळी नाही, काय नाही, नुसता बसलाय. एवढी वर्ष, मीच 5 वर्ष आधीपासून आलोय इथे, म्हणजे हा अजून 10-12 वर्ष आधीपासून इथे आहे. बोलला नाही, हल्ला नाही, डोळे उघडले नाही, काय नाही. भारी ना. जिवंत आहे ना. हालत नाही ना. सॉरी. मला पण पडला होता प्रश्न, पण जिवंतच आहे. तुम्ही नीट बघितलात ना तर श्वास घेताना त्याची मिशी अशी करते बा. जिवंत आहे. केस हलतात बघ, बारीक. एक काम करतो मी, तिकडे पुढे ना ते डायरेक्ट टुरिस्ट लोक गेलेले येड्यासारखी, त्यांना जाऊन जरा बघून येतो. काय नो एंट्री मध्ये घुसले ना परत मंजुमल बॉयज व्हायचा. चांगलं आहे ना, एक हिट पिक्चर मिळतो. आमची नोकरी जाते ना, तुम्हाला पिक्चरची पडली आहे फक्त. Sorry. हा? असं करू ना, तुम्ही पण इथेच थांबा, कुठे भलतीकडे जाऊ नका, नाही तर MS जेलो गर्ल्स होईल तुमचा. ए धर ग. येतो. थांबा, कुठे जाऊ नका. या तुम्ही. कुठे जाऊ नका. ए निघाले जा. गप ना. तुला पण ना लाईक चरबी ईशा तुला. पुरुष आवडत नाहीत ग मला. ठीक आहे, पण मग प्रत्येक पुरुषाला दाखवायची काय गरज आहे? तो कसा बोलत होता? नीट बोलत होता काय? हो ठीक आहे. भूक लागली यार त्याला बघून. खायला भेळ आणली होती ना? माझ्याकडे आहे. भेळ माझ्याकडे आहे. काढ. यस, भेळ माझ्याकडे. मी देणार तुम्हाला खायला, कारण मी ठेवली आहे ना बॅगेत. काय आलं?
चमचा राहिला. सॉरी, त्याला विचारूया त्याच्याकडे असेल का. मला वाटत ते असंच खाते. वास देऊ काय? ईशा ईशा नको ईशा. ईशा ऐक ना, ते सांगून गेलेत ना. भेळ खातो काय? थांब ना, थांब ना. हे बघ. भेळ. 10 वर्षापासून इथे बसलाय ना तो. बापरे, कसं काय बसला असेल काय माहिती. पण इथे का बसला असेल तो. काय माहिती. बाई वेडा असेल. मला माहितीये. कसं. पॉलिटिक्स. बाई वेडा असेल, कुठेतरी चिमटा विमटा काढला असेल कुठल्या तरी बाईला गर्दीत, मग धुतला असेल बायकांनी म्हणून घाबरून लाज वाटून इथे येऊन लपला असेल. ह्याच्यात देऊ काय खवडा देऊ काय? नको 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 नको. हा नाही वाटत बाई वेडा वगैरे. मोठी तुला क्रायटेरिया कळतात बाई वेड्या लोकांमधले. हा. ग जे सगळ्यात शांत वाटतात ना त्यांचे हात जास्त शिवशिवतात. हात हलवला, मी आता बघितलं. हात हलवला. पोरी आल्या ना बाजूला, हात शिवशिवले लगेच. काय रे, खवडा देऊ काय? एकदा देऊ का खवडा? त्याचे श्वास पण वाढतोय. नको उगाच आपण काय करूया. मी काय म्हणते, मला नाही वाटत आहे तो बाई वेडा. तो मला चोर वाटतोय. म्हणजे कुठेतरी ना ते चोरी करून आला असेल आणि मग इकडे येऊन लपला असेल. आपण त्यालाच विचारूया का. म्हणजे तो इथे का आलाय मी त्याला विचारते. काय काय असं केलं त्याने. कसं केलं. असं केलं मी बघितलं आता. डोळा मारतो. डोळा मारतो काय रे? ए डोळा मारतो काय? तिला डोळा मारतो का? खवडा दे ना डोळ्या. नको नको. तिला डोळा मारतो. आम्ही मेलोय का? ए ए ए तुला आवडत नाहीत ना पुरुष. डोळा मारला तर काय प्रॉब्लेम आहे? अरे काय. काय रे, खवडा देऊ का? कायमचा बंद करू का एक डोळा? नको नको. थांब ग. कसं कळेल की तो इथे का बसला एवढी वर्ष म्हणून. माझ्याकडे एक आयडिया आहे. काय. आपल्याकडे भेळ आहे ना. हा तर आपण त्यातले कुरमुर आहे ना त्याच्या अंगावर टाकूया. हा. थांब ना, पूर्ण ऐक ना आधी. अगं त्या कुरमुऱ्यांमध्ये नाही, त्या कुरमुऱ्यांमुळे मुंग्या येतील. मग मुंग्या त्याला चावतील. मग मुंग्या चावल्यावर त्याला हलावंच लागेल. आणि मग तो जागा होईल आणि मग आपण त्याला विचारू. मजा येईल. नाकात टाकू काय कुरमुरा? इथे ना ईशा. टाकू. टाक टाक. ए मुंग्या मुंग्या. तो हलतो. कुरमुरे वगैरे नाही, याच्यासाठी मोठा गेम केला पाहिजे. काय. मेलेला उंदीर शोधूया हा. आणि त्याच्या पोटावर दोरी बांधून ठेवूया. म्हणजे साप येईल उंदीर पकडायला. उंदराला पकडण्यासाठी सापाने तोंड उघडलं की दोरी खेचून घ्यायची म्हणजे पोटात चावेल साप. ए विकृत. अगं साप चावेल ना त्याला. मिला बिलो तू काय करायचं. ए, नको वाघ घेऊन बसतो तरी हालत नाही तो साप. काय करणार आहे त्याला? नको. चल ना करूया ना. चल ना. मेलेला उंदीर शोधूया. चल 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 ना. चल ना, शोध ना. शोध ना. काय ना शोध. आरडाओरडा करू नकोस. मी मिळाला का? शोधू तर दे आधी. मिळाला. इथे बघ काय. उंदीर मिळाला. उंदीर मिळाला. मिळाला. दारूच्या बाटल्या. हा बेवडा मारतो. हा दारू पित असणार. कशावरून दारू पित असणार. हे बघ हे बघ हे बघ, ह्याला एक केस चिकटलाय. हा एवढा मोठा केस याचाच असणार आहे. त्याचाच वाटतोय. म्हणजे बेवडा पितो. बरोबर बोलले ना. म्हणजे मी बाई वेडा असणार. अरे अगं बेवडा पितो बोललीस ना. बाईवेड्याचा काय संबंध. अगं ए, रात्री बेवडा पिऊन दिवसा बायकांना छेडतो तो. नाही म्हणजे मला असं नाही वाटत. पण तो 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 बेवडा असणार म्हणून त्याला त्याच्या
घरातल्यांनी हकललं असणार आणि मग इथे येऊन बसला असणार तो मला माहितीये. असेल पण म्हणजे आपलं कोडं सुटलं. हा इथे येऊन दारू पितो. हा. म्हणजे हा रात्रीची दारू पितो हा. आणि मग दिवसा जेव्हा टुरिस्ट यायला लागतात तेव्हा हा असा बसून राहतो, असा पंग असल्यासारखा बसून राहतो. पण ते गाईड बोलले ना 10 वर्षापासून हल्लाच नाहीये हा मग. हो ग. नाही पण मग सुशी कसा करत असेल? मला माहिती त्याच्या खाली बरोबर एक भोक असणार इथे आणि त्याला ड्रेनेज अटॅच केलं असणार. इथे मला वाटत नाही पण हो. मला नाही वाटत आहे की तिथे ड्रेनेज असेल म्हणून. डेट लावते का मग? लावते डेट लावते. लावते. तू माझी बेड लावते. माझ्याकडे map आहे, मी लावते लावते मस्त. मग बघूच्या हातात चालेल. आय खड्डा आय खड्डा नाहीये खड्डा. अगं आहे नाहीये. मग चल ना, उचलूया ना त्याला. उचलूया ना. चल, 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 तुम्ही दोघी त्या चल, चल, बाजूने ठीक उचला. आहे. चालेल. मी या बाजूने उचलते. चल. जोर लगा के जोर लगा के हे बघतोय. इशारे करतोय बघ. याच्यात तर खावडा देऊ का इशारे? बाई 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 ए तू जा. काय बोलतोय? घेऊन जा बोलतोय, तुला घेऊन जा बोलतोय. ए चल 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 मी का जाऊ? जाऊया. मी नाही जाणार. मी का जाऊ? आपण जाऊया. तो खून करेल. तो आपल्या सगळ्यांना मारून टाकेल आणि मी तर घरी सांगून पण नाही आले की मी इकडे आले म्हणून. आणि मग ह्याने मारून टाकल्यावर मी घरी मम्मीला काय सांगणार आहे? मारेल तो. आपण जाऊया. नाही जाणार. मी कुठे नाही जाणार. त्याच्या बापाचा किल्ला नाही. मी नाही जाणार. ईशा, नको. मी इथेच थांबणार. ईशा मस्ती नको. ऐक, ईशा ऐक. प्लीज प्लीज आता तुम्हाला फन येणार आहे. नको नको नको. एक काम करायचं. ईशा, खूप दिवसांपासून आपली ही ट्रिप ठरत नव्हती. आता या ट्रिपची आठवण म्हणून त्याच्या दाढीचे केस घरी घेऊन जायचे. नको नको नको. ईशा ईशा हा. प्लीज नको. तो हालत नाही ना. बघू ना आता कसा हालत नाही. प्रिया सांग ना. थांब ना. नको 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 प्लीज थांब ना. घाबरू नको यार. ईशा प्लीज. ईशा तुझ्या मरायला आले इथे. तुझ्या जाण्या घरी जा. तुझ्या सॉरी 12 वर्ष झाली मी शांत बसलोय. तोंडात चकार शब्द नाही. वा घेऊन धिंगाणा करून जातो. मला काही फरक पडत नाही. जाणे पहिले तू घरी जा. तुझ्या मरायला आलेली आहे किल्ल्यावर. मरते चालती हो. सॉरी तुझ्या तर हे जाणवत नाही काय? तुझ्या हैला बोलला. हैला बोलला. इकडे ये. पाया पड माझ्या. गाईड आहेस ना तू? इकडे मला का मारताय? तू गाईड आहेस ना? मरायला यांना इथे घेऊन आलास. पर्यटकांतोच तेव्हा तुला माहिती काढता येत नाही. तुला सांगतो तुझ्या कुठलेही गाईड आणणं बंद कर. हा? पाऊस पडला चल किल्ल्यावर. पोरी दिसल्या चल किल्ल्यावर. दारू प्यायचे चल किल्ल्यावर. इकडे ये. नाही नका किल्ला काय तुझ्या बापाचा आहे का? मला सांग. काय केलंय? निघ आत्ता निघ नाही तर तुडवी निघ. चला ओ. म्हणून मला पुरुष आवडत नाही. तेवढा घाबरवला याने माझा. इकडे झाडे इकडे तुला ड्रेनेजचा खड्डा बघायचा होता. इकडे दाखव. इकडे ये तुझ्या. इकडे अरे चला ना. अहो, इकडे ये. अरे चला. वा अतिशय वेगळी कॉन्सेप्ट होती. छान झाला परफॉर्मन्स. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. सई. छान परफॉर्म केलं पीपी. हल्ला नाहीस रे खरंच. म्हणजे तुझ्या तिथे असण्यामागची जी दंतकथा होती त्याला साजेसं एकदम बिहेव केलंस तू. ईशा मला तुझी एनर्जी कशी वाटली माहिती आहे का? दत्तूचं ते कॅरेक्टर आहे तोडून फोडून टाकणार त्याची बहीण वाटलीस तू मला. वेगळंच कॅरेक्टर होतं. मजा आली तुला असं बघायला. एक मला असं वाटतं की प्रहसन एकीकडे आणि एक 3 वाक्य होती की किल्ला तुझ्या बापाचा आहे का? हे झालं की किल्ल्यावर ते झालं. हे इतकं महत्त्वाचं आहे. हे इतकं इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही ते अशा पद्धतीने कन्वे केलं ते खूपच छान वाटलं. मजा आली.